Hey, welcome back to the another vlog and कसे आहेत सगळे मजेत ना. आता आपण नाश्ता करतोय कारण की ऑफिसला निघायचं. सो ड्रिप तुम्हाला दाखवली पुढे काय घातलेलं आहे की आज ऑफिसमध्ये पार्टी आहे. सो त्याच्यामुळे चांगले घातले अँड खाऊन घेतो आता. अँड एक साईडला आपला ब्लॉग सुद्धा चालू आहे. खाता खाता आपण ब्लॉग पण बघतोय. सो तुम्ही जो मी आधीचे 2 ब्लॉग्स टाकले ते नक्की चेकआउट मारा. मी तुम्हाला म्हणजे सजेशनमध्ये तर येईलच. सो प्लीज चेकआउट अँड शेअर लाईक अँड सबस्क्राईब. तोपर्यंत मी तुम्हाला भेटतो. ओके, आपण रिक्षात बसू आता अँड पोचतो लवकरात लवकर तिकडे. आज लवकर पोचायचं होतं. परफॉर्मन्स वगैरे ही आपली रिक्षा आलेली आहे. ओके, रिक्षात बसतो आणि सांगतो. ती आपली राईट ऑफिसमध्ये एक ट्विनिंग करायची होती. एक ट्विनिंगसाठी कलर डिसाईड केलेला व्हाईट कलर. आज ऑफिसमध्ये जाऊन आपण बघूया. कोणी व्हाईट घातले आणि कोणी गिफ्ट्स आणले. मला पण सांगितलं त्याच्या आणायचे विसरलं. मग काहीतरी सोल्युशन काढू आपण. ऑफिसमध्ये पोहोचलो. आपण पोचलेलो आहे ऑफिसमध्ये आणि आपण आहे लेफ्टमध्ये. ओके, सो ऑफिसमध्ये सगळ्यांनी मस्त ट्रिप वगैरे घेऊन जाईल आणि ट्रिप चेक देतो. ओके, पोचतो ऑफिसमध्ये आणि भेटतो परत. ओके, आपण आलेलो आता खाली. जेवण वगैरे ॲक्च्युली झालेलं आहे आणि मी सकाळी स्टार्ट केलेलं तर जाम बिझी होतं. त्यानंतर भरपूर काम होतं आणि जेवण वगैरे झालं. त्याच्यावरून दाखवलेलं मी तुम्हाला की कामच एवढं होतं की डायरेक्ट काम झाल्यानंतर जेवायला बसलो. आता मी आलो खाली. तुम्हाला बोलले ना गिफ्ट वगैरे घ्यायचे. मी गिफ्ट्स नाही घेतले. तर ते गिफ्ट्स घ्यायला आलो आहे. मॅडम आहेत, भावना मॅडम आहेत आपल्यासोबत. तर त्यांच्यासोबत जातो, गिफ्ट्स घेतो आणि तुम्हाला भेटतो परत. ओके, आहे घरी जायला. अँड आज लेट झाला आपल्याला. सध्या 5:15 झालं. आपल्याला 8:15 झालं. आता जाऊया घरी. अँड सगळे आलेत. हे 2 जण कोणतरी नवीन आलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. अँड आजचा दिवस खूपच हेक्टिक होता. खूप हेक्टिक होता. काम एवढं होतं. त्यात हा आज वीकचा एंड होता सॅटर्डे आणि आम्हाला उद्या सुट्टी असते. सो आज भरपूर काम असतं. भरपूर लोक येतात. भरपूर एवढं काम असतं ना की तुला डोक्याला शॉर्ट आहे. डोक्याला ठीक आहे. सो आपण घरी जाऊया आता. फ्रेशन अप होतो आणि तुम्हाला भेटवतो कोणाशी तरी. तोपर्यंत स्टेडी. ओके, आलेलो आहे घरी बिल्डिंगमध्ये मामाचा आणि ही आहे बिल्डिंग. सो घरी जातो आणि सगळ्यांशी भेटतो तुम्हाला. ओके, आपण आता आलेलो आहे घरी. जस्ट पोचलोय. सगळे जमलेत. सगळे बर्थडे सेलिब्रेशनसाठी जमलेत सगळे. हा दिसला ना, हा माहिती आहे. हा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला व्हिडिओ कॉलवरती. हा आला आता. हा आला सार्थक. सगळे आलेत. सगळे जमलेत. जरा फ्रेशनअप होतो. आज तुम्हाला 2 जण ब्लॉगमध्ये दिसतील. हे व्यक्ती आहे, हे माझे जीजू. आणि एक फेस दाखवला तर तुम्हाला फेस बघितल्यावरती ओळखेल हा व्यक्ती कोण आहे. फक्त बघा कोण आहे हा. आता तुम्ही या व्यक्तीचा फेस बघा आणि फेस बघितल्यावर तुम्हाला कळेल की हा व्यक्ती कोण आहे. ते कोण आहे ओळखा बघू. आठवलं काही? आठवलंय? हेच आता आमच्या दोघांची नवीन काहीतरी ब्लॉग असतात. त्याच्यामध्ये एक मेंबर असेल ती आहे जीजू. येस, नक्की आमचे लवकरात लवकर एकत्र ब्लॉग्स येतील विथ सम न्यू आयडियाज, विथ ट्रिप्स आणि भरपूर काही. तुम्हाला मजा येणार आहे. पण असते रोजच्या ट्रॅव्हलिंग असेल, डेली ब्लॉग्स आपले आणि अजून भरपूर काय नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आमचा अजून एक मेंबर पण ऍड झालेला आहे. हे एक ते मेंबर. तुम्हाला काय बोलायचं जीजू? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अवधूत. तुम्हाला माझ्या ब्लॉग्स बद्दल काय बोलायचं? म्हणजे मी आता जी सुरुवात छान केली आहे. बघू दे आता कुठे आपण कुठपर्यंत जातो अजून.
जाणार ना ब्लॉगर बसून Continue ते कर. बायकिंगला व्लॉग पण हा करायचं. हा सगळं पुढच्या वर्षी काहीतरी आहे सरप्राईज आहे त्यांना आपल्या व्ह्युअर्सला. तो मी फ्रेशन अप होतो अँड थोडंसं खाऊन वगैरे घेतो. तोपर्यंत तुम्ही स्ट्रेट येऊन थोड्या वेळात भेटतो. ओके आपण आलेला आहे आता फ्रेशन अप होऊन अँड केक वगैरे कापायला घेतलेला आहे. हा आहे केक, ही आहे बर्थडे गर्ल आणि आपल्या ब्लॉगमध्ये एक आणखी मेंबर ॲड झालेला आहे. ती आहे वनिता मावशी. तुम्हाला भेटत वनिता मावशी हाय बोल आपल्या ब्लॉगला आणि दुसरा हात दाखव तुझा. हा बघा आपल्या ब्लॉग मध्ये भरपूर नवीन एक हा पण एक ऍड झाले, ही एक ऍड झाले, ही एक ताई ऍड झाले. ताई ब्लॉग मध्ये आहे बोल. चला आपण आता बर्थडे स्टार्ट करूया. तुम्हाला बर्थडे birthday to you, happy birthday dear mommy, birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मम्मी, हैप्पी बर्थडे टू मम्मी, हैप्पी बर्थडे टू यू. चालू आहे गिफ्ट ओपनिंग अँड आता गिफ्ट दिलं आहे मामानी. तर आपण बघूया गिफ्ट काय आहे. हे आहे गिफ्ट ओपनिंग चालू आहे आता मामानी जे गिफ्ट दिले. तर आपण बघूया गिफ्ट काय. मामी ओपन कर पटापट. बघू ना काय गिफ्ट आहे जरा बघू दे. मामी हे लोकांना परत दुसऱ्यांना पॅक करून नाही द्यायचं. ओपन कर पटापट. तेच बोललो थोडं चिरणी कर. A few moments later. झूक झूकची बॅग दिलेली आहे. इकडनं इकडनं हे ओपन कर. झुक मिळाली तिला. झुक करून झुक मिळाली. झालं ते. अँड एवढा वेळ मामी. बघूया आपण. ओ वा वा बॅग वगैरे दिली मामाने दिली. ओच. वा 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 झूक ते पण झू का. स्टिकर इन माय झू कॅरा. हे किती छान आहे, युनिक आहे. मामी कसं वाटलं तुला गिफ्ट मामाचं. काय काय सांग जरा. आणि आम्हाला हे PR नाही मिळालेलं आहे. आम्ही खरंच किती सुंदर आहे यार. हे मला आवडलं. दाखव इकडे पण दाखव. हे बघा ही बॅग आहे. खूप छान आहे. नाईस गिफ्ट. आपलं झालेलं आता बर्थडे सेलिब्रेशन अँड आता आपण स्टार्ट करू. आता जेवायला बसूया आपण सगळे अँड थोड्या वेळाने भेटतो मी तुमच्याशी. कारण की आपण बहुतेक रात्री आपण जाणार आहे थोडा राऊंड वगैरे मारायला. जिजू पण आहेत, भाऊ पण आहेत आणि हे लोक सगळे आहेत. सगळे लोक आपण जाणार आहेत फिरायला जाऊ. बघू कुठेतरी जाणार आहेत. बघू गाडीवरतीच जाणार किंवा चालत वगैरे. हां नाईट वगैरे आता आपण पहिले जेवण घेऊया. जेवण वगैरे घेतो अँड भेटतो थोडं. चाललेलो आहे फिरायला उपवनला नाईट. मामा, मी, रुद्र, विहान, सार्थक, श्रेयस, जिजू वगैरे सगळे आम्ही चालले. ओके जरा गाडीवरती बसूया. ब्लॉगिंग सध्या बड़ा हरामी हो बेटा. मोबाईल रुद्राच्या हातात आहे. रुद्र तू पकड, मी गाडी चालवतो. ठीक आहे भेटूया. खाली उतरलो आम्ही चाललेलो फिरायला अँड माझी आई आणि आईचे सगळे फ्रेंड्स खाली आहेत. आपल्या ब्लॉगला हाय करा सगळ्यांनी. येस सगळे दिसतात. त्यांची आता BC आय थिंक BC काहीतरी असतं. सो त्यांच्याकडे चालले सगळे मीटिंग वगैरे. त्याला मी चालले, आम्ही लोक चालले सगळे पुण्याला फिरायला. ओके बाय. एवढं लवकर हे आता जिजू. हा
आता रात्री 10:30. Yes. ठाण्याची नाईट लाईफ. येस आता नाईट लाईफ आता आम्ही नाईट लाईफ बघतोय. खायला मिळालं तर आम्ही ते पण खाणार आहे. डेझर्ट थोडं असं ट्राय तरी करू आम्ही. डेझर्ट चला जाऊया. विदाउट हेल्मेट फिरतोय पण तुम्हाला हे रिकमेंड करत नाही. हां आम्ही तुम्हाला रेकमेंड करत नाही की विदाऊट हेल्मेट फिरा. ए सार्थक बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. रॉंग वे. आता आम्ही समतानगरच्या रोडला आलेलो आहे. आता सध्या तरी मीच बोलेल ब्लॉगमध्ये, कारण की आता दादा गाडी चालवतोय. आणि आता मध्ये मध्ये तर मी आहे, त्याचं काही टेन्शन नाही. येस, आणि आता हे दुसरे ब्लॉगर आहेत आपल्यासोबत. हे दुसरे ब्लॉगर आहेत. टोटल आमच्याकडे 4 गाड्या आहेत. ही एक, ही आमची 2, समोर 3 आणि ही 4थी. आता आम्ही चाललेलो आहे उपवनला एकदम मस्त. तिकडचा आम्ही व्ह्यू दाखवू काहीतरी, खूप असं वेगवेगळे काहीतरी व्ह्यूज असतील. आम्ही ट्राय करू दाखवायचे, पण रात्र आहे, दिसणार नाही मान्य आहे, पण आम्ही काहीतरी ट्राय करू दाखवायचं, थोडं तरी काहीतरी ट्राय करू. ओके, येस, भेटूया. सार्थक आता आलेला आहे आपल्या बाजूला. सार्थक आणि श्रेयस मजा येतं. खूप दिवसांनी आलोय. आता आपण खूप म्हणजे खूप टाईमानंतर आधी विचार करा किती छोटे होते, आणि आता गाडी वगैरे झालं तर आम्ही स्वतःहून जाऊ शकतो, गाडी वगैरे करून पुढे फिरायला जाऊ शकतो. आता तर लोक 18 प्लस असतात, सो दे कॅन ड्राईव्ह अ स्कूटी ऑर बाईक. येस. पण तुम्ही हेल्मेट घाला कुठेही जाताना, ते विसरू नका. हेल्मेट इज परत गोष्ट आहे, ती सेफ्टी गोष्ट आहे. हेल्मेट तुम्ही आता आपण भेटूया, पुढे जाऊ. आता आपण पोखरण नंबर 1च्या रोडला आलेलो आहे. आणि आता आपण सरळ इथून गेला की डायरेक्ट उपवनला पोचू. आणि आता तिकडे आपण तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक व्हिडिओज आणि ते आपण सगळं तुम्हाला शो करू. आणि आपण तुम्हाला नवीन काहीतरी दाखवू की तिकडे काय काय आहे. तुम्हाला यायला काही पाहिजे चेंजेस की सुद्धा केले तिकडे. हा, काय ते चेंजेस changes पण दाखवू आम्ही. काय काय नवीन गोष्टी पण बनले. आणि खूप गार वातावरण आहे तिथे, आणि ती एक नंबर 1 प्लेस आहे ठाण्यातली. तर आपण तुम्हाला सर्वात फेमस प्लेस, येस, सर्वात नॅचरल बोलतात ना प्लेस आहे. खूप भारी वाटतं तिकडे. मी आधी खूप गेलेलो आधी, आता परत एकदा चालले माझ्या भावंडांसोबत. ओके, आणि ही स्पेशल आहे कारण की आम्ही खूप दिवसानंतर कझिन्स लोक चाललेलो आहे. तर आता आम्हाला खूप मजा येणार आहे. आमचा खूप स्पेशल ब्लॉग आहे, ज्याच्यात माझे कझिन्स खूप वेळा आहेत त्या ब्लॉगमध्ये, आणि माझे कझिन्स सुद्धा इन्व्हॉल्व होतात या ब्लॉगिंग वगैरेमध्ये. सो स्टेट येऊन तुम्हाला मी सगळं दाखवतो काय आहे काय नाही. ओके, भेटूया. आता मी येऊर नाक्यावर पोचलेलो आहे. इथून वरती गेलं ना, हा येऊरचा गेट आहे. इथून तुम्ही डायरेक्ट आता स्टेट गेलं की उपवन, आणि तुम्ही येऊरमधून डायरेक्ट संजय गांधी नॅशनल पार्कला पण जाऊ शकता, पण ते अलाव नाही आहे. आता आपण येऊरच्या बाजूने आता आपण उपवनच्या रस्त्याला निघालेलो आहे. सरळ गेलं की सीधा उपवन लागतं आपल्याला. आणि दादा तुला काय फील झालं का आपण ज्या रस्त्याने आलो तिकडची गरमी, आणि इथं आल्यावर गारवा लागतो आपल्याला. आपल्या जी बिल्डिंगमध्ये जी गरमी होती ना, त्याच्यापेक्षा इकडे खूप थंड वाटतं डायरेक्ट. म्हणजे तो खूप म्हणजे ना अशी हवा, थंड हवा येते, काय ती हीट वगैरे येते, एकदम बेस्ट वाटतं. येस, चला आता आपण आलेलो आहे हा उपवनचा मेन स्लोप. इथे मी जेव्हा सकाळ सायकल आणायचो तेव्हा एकदम मजा यायची. आणि हा एकदम प्लेन रोड. लोक यायचो सायकल वगैरे चालवलं इकडे. येस, सार्थक, रुद्र अँड आम्ही तिकडं यायचो. हे बघा राईट साईडला उपवन लेक आहे. इथे जी थंडी फील होती यार, बेस्ट. सार्थक कसं वाटतंय तुला फील झालं का जसं आपण येऊर नाका सोडला आणि आपल्याला आता इकडची थंडी, वारा आणि आपल्या बिल्डिंगचा वारा. आपण जिजूला सुद्धा विचारूया, मामाला पहिले विचारूया. मामा, आपण बिल्डिंगमध्ये जो गारवा होता तो, आणि आपण येऊर नाका सोडल्यावर गारवा बदलला की नाही? एकदम गार वाटतंय. म्हणजे बोलतात ना, नॅचरल एकदम आहे इकडे गारवा. वियान, तुला काय वाटतं? मस्त बाहेर आल्यासारखं वाटतं. राईट. येस. आता आपण जिजू, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता आपण आपल्या एरियात होतो
तिकडचं वातावरण आणि आपण येऊर नाका सोडल्यावरती उपवनला आलो त्या मार्गाचं वातावरण कसं चेंज झालं याचं तुम्हाला काय? एवढं छान वाटतंय, माझं चिर झालंय, मेन मस्त झालंय. आता आपण आलेलो आहे इथे. आता थोडं आलं काम चालू आहे, झालंय माहिती नाही कुठं झालंय. आता मेट्रो रायला देवी मेट्रो डायरेक्ट, सगळी छान करून ठेवली आहे. पण ते मेट्रो सुधारल्यावर बघूया. किती थोडं सुधारतंय. येस, हे आहे विठ्ठलाची मूर्ती. आता आपण जाऊ आणि त्याच्यात तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यूज देऊ, कसं आहे सगळं देऊ. भेटूया थोड्या वेळा. येस. अँड आपण आलेलो आहे आता उपवनला. अँड हे जे इथे बांधले दिसतं तुम्हाला, हे वाला ही नवीन विठ्ठलाची मूर्ती आहे. ही जी इथे नवीन बांधली अँड एवढी सुंदर आहे ती, एवढी अप्रतिम विठ्ठलाची मूर्ती आहे ना. ही सेकंड विठ्ठलाची मूर्ती आहे मी जी इथे बघितली ठाण्यामध्ये. फर्स्ट मी बघितलेली कर्जतला, जेव्हा मी ढोल वगैरे वाजवतो त्या मी फर्स्ट विठ्ठलाची मूर्ती बघितली. तुम्हाला सिनेमॅटिक जातं देखील ते बघा, चेक करा तुम्ही. ठीक आहे. थोडंसं वगैरे काहीतरी बघूया, पान वगैरे असं काही मिळतंय का तर ते बघू, ते खाऊ अँड बघू, फिरूया पुढे येऊन. मी तर बोलतो कुठे तरी काहीतरी पॉईंट्स मिळतील. हे बघा, हे आधी असं नव्हतं, खूप वेगळं होतं. आता हे बनत चाललंय, इकडे खायची स्टॉल्स वगैरे आहे. लोकांना पुढे जायला ही फूड गल्ली आहे. ते हळूहळू काही ना काहीतरी बरंच चाललं आहे. अँड तुम्ही व्हिजिट, जर तुम्हाला नेचर खूप आवडत असेल, पाणी आवडत असेल असं बघायला वगैरे, तो मस्ट व्हिजिट वन बेस्ट प्लेस ओव्हर. येस. आता तुम्हाला भेटूया आपण तिकडे बाबा. आता स्टॉप घेऊ कोणत्या तरी पॉईंटवर, काहीतरी डेझर्ट खाऊ. सो लेट्स मीट देअर. हे ऑडिटोरियम आहे. इकडे जेव्हा पण काय पण इव्हेंट होतात ना, तर आता दिवाळी पाठ झाली तसं सगळं इथे इव्हेंट होतात. आणि इथून खालती गेल्यावरती गणपती मंदिर आहे. आता आपण चाललोच आहे तिकडे गणपती मंदिरात. आणि तुम्ही हे लोक हे गोष्ट सगळे बघू शकतात की इकडे छोट्या जागेवरती काही लोक आहेत ना, बिझनेस नाही बोलू शकत की गणपतीच बनवतात. खूप मस्त गणपती बनवतात. हे गणपती बघा किती सुंदर वाटतात. म्हणजे अक्षरशः त्याने लाईट बनवतात. तुम्ही बघू शकता हे गणपती किती सुंदर आहे. हे ॲक्च्युली ना उपवनच्या जवळ आहे आणि एवढे मस्त गणपती बनवलेत ना, एवढे मस्त. हा बघा, हा दगडूशेठ आहे. हा ॲक्च्युली आपल्या घरी बसतो. पुढे हा बघा, हा किती गणपती गोड आहे. एवढे सुंदर गणपती ना, एकदम छोट्या जागेवरती गणपतीचे शॉप्स वगैरे आहेत आणि तिकडे गणपती सेल्स केले जातात. एवढे सुंदर. आणि हे जे जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल, कधी उपवनला कोण राहत असेल, त्यांना बघायचं असेल की गणपती हे कुठे आहेत, कुठे डिझाईन केले जातात हे वाले गणपती, तुम्ही हे बघू शकतात. श्री विघ्नराज हा ॲड्रेस आहे उपवन तलावाजवळ, महाबोर बंगल्याच्या बाजूला, ठाणे पश्चिम. तर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकतात जर तुम्हाला हे असे गणपती आवडत असतील. एवढे मस्त गणपती आहेत. ठीक आहे, आपण आता भेटूया, इकडून निघूया दुसरीकडे काहीतरी स्टॉल्सवरती खायला वगैरे जाऊया. तोपर्यंत स्टे ट्यून. ओके. पोखरण नंबर 1चा रोड आहे. एकदम खाली, एकदम सुसाट आणि एकदम गार वातावरण. आणि इथे हा एक प्राईम एरिया आहे. म्हणजे वर्तकनगर म्हणजे ठाण्याचा प्राईम एरिया. सगळं जवळ, स्टेशन जवळ, सगळं जवळ. ही संस्कार पब्लिक स्कूल आणि जैन मंदिर हे सगळं इथे आहे. आणि चांगलं वातावरण आहे. एक अशी ओल्ड थीमवाली अशी वाईब येते, पण एकदम नॅचरली वाईब. म्हणजे बोलतात काही शब्दच नाही. म्हणजे मस्त वाटतं इकडे. थंड हवा. जे इकडे लोक राहणारी आहेत त्यांना किती मस्त वाटत असेल. सकाळी ते उठत आहेत अँड गॅलरीमध्ये येऊन त्यांना हा व्ह्यू भेटतो. लाईक आता तुम्ही हे समोरच बघा, किती मस्त व्ह्यू आहे या बिल्डिंगवाल्यांना. एक नंबर. आणि सकाळी जे उठत आहेत आणि त्यांना हा व्ह्यू मिळतो. वाव, लिटरली वाव. आणि एक प्राईम एरिया असून
इथे सगळी सुविधा सुद्धा आहेत, नाहीतर असं काय काय एरियामध्ये सुविधा नसतात पण प्राईम एरिया असतो. स्टेशनपासून हार्डली 20 to 30 मिनिट्स आतमध्ये आहे. तरी पण इकडे जे सुविधा आहेत म्हणजे A to Z लाईक मेडिकल अँड जनरल स्टोअर वगैरे सगळं तुम्हाला इकडे अवेलेबल आहे. येस. आता आपण जिकडे स्टॉप घेऊ तिकडे तुम्हाला डायरेक्ट भेटतो. मध्ये जर काय असेल तर ते मी तुम्हाला दाखवेल. येस शुअर. नगर म्हणजे स्ट्रीट फूड हे नातं खूप आधीपासून जुळलेलं आहे. जेव्हा पण आम्ही यायचो तेव्हा पण असंच होतं स्ट्रीट फूड. आणि स्ट्रीट फूडसाठी ओळखलं जातं वर्तकनगर. अँड ठाणे इज नोन फॉर लेक्स. लेक सिटी म्हणजे लेक सिटी जेव्हा तुम्ही बोलाल कोणाला तेव्हा ते ठाण्याचं नाव घेणार म्हणजे घेणार. कारण की ठाण्यामध्ये मोर दॅन 20 लेक्स आहेत होल इन ठाणे डिस्ट्रिक्ट्स. अँड आता आपण वर्तकनगर आता आपण सोडू आणि आपण कॅडबरी जंक्शन म्हणजे सिग्नल मोठा ठाण्यातला तिकडे आपण आता जाऊया. आणि आता तिथून आपण कुठे जातो आहे ते आपण तुम्हाला कंटिन्यू करू. येस. आता आपण जिजूला विचारू त्यांचा एक्सपिरियन्स उपवनचा. ते सेकंड टाईम गेलेले. जिजू तुम्हाला कसं वाटतं आहे म्हणजे खूप वर्षानंतर जाऊन? खूप चेंजेस झाले. ते विठ्ठलाची मूर्ती आली, आजूबाजूला क्लीन केलं आहे. पण जुने आहे कपलवाली हां, काही चेंजेस करू होऊ ती नाही. कपलवाली घाण नाही जाऊ शकत. हां ओके. अँड तुम्हाला कसं वाटतं आमच्यासोबत येऊन फॉर द फर्स्ट टाईम? म्हणजे अजून फिरता आलं असतं म्हणजे तुम्हाला अजून माहिती नाही आहे स्पॉट ना. माहिती आहे पण आता मामा आपला पुढे पुढे जातो. पण ॲक्च्युली बघायला गेलं ना मी तर फर्स्ट टाईम आलो या म्हणजे या रोडला तर मी फर्स्ट टाईम फिरतो. सेकंड टाईम तर मी उपवनमध्ये गेलेलो आहे. Yes. हा माझा सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम मी पण ॲक्च्युली फ्रेंड्ससोबत गेलेलो तेव्हा. अँड तेव्हा फॅमिली पण होते आणि माझे फ्रेंड्स पण सुद्धा आले. आता सेकंड टाईम चालू जाम मस्त वाटतं. अँड काय बोलणार यार नेचर बाबतीत ठाणा इज बेस्ट यार. नेचर बाबतीत काय पाहिजे. आता आपल्याला फील व्हायला लागलं दादा तिकडची वातावरण आणि आता आपल्या एरियात येऊन आपलं वातावरण खूप डिफरन्स आहे. गार वाटत होतं. आता तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण गार नाही वाटत आहे. हीट पण लागते आणि थोडं गार पण वाटतं. म्हणजे किती डिफरन्स आहे. आणि इथे झाडं असून सुद्धा तिकडे पण झाडं इकडे पण झाडं आहेत. बट तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण आहे. तिकडे लेक सुद्धा आहे म्हणून ते थंड वाटतं. पण बेस्ट व्ह्यू आहे ना तिकडचं व्ह्यू आणि तिकडचं हवामान वगैरे खूप मस्त आहे. येस. आता असं तुम्हाला आम्ही नेहमी बोलतोय की पॉईंटवर भेटू बट आपल्याला मध्ये मध्ये खूप काय दिसतंय. सो आपण तुम्हाला सांगत जातोय. आणि ती बघा ती आपली बिल्डिंग आहे. ती तुम्हाला दिसली तुम्हाला झूम करून दाखवतो. ती जी लाईट दिसते ती आपली बिल्डिंग आहे. ती आपली बिल्डिंग आहे. येस. आणि आपण आता आलेलो आहे गणपतीच्या शॉपमध्ये आलेलो आहे. अँड जागोजागी एक असे छोटे शॉप्स बांधलेत. एवढे सुंदर गणपती आहेत त्यांच्याकडे. मी तुम्हाला त्यांचे गणपती दाखवतो. हे करायचं ना. एवढा सुंदर गणपती आहे. बघा त्याची जी आखणी वगैरे आहे राईट एकदम सुंदर. डायमंड्स वगैरे बनवले. हे जे लटकन वगैरे आहे जे बघू शकता तुम्ही आखणी वगैरे एवढे सुंदर वगैरे बांधलेत त्यांनी. पुढे अजून भरपूर गणपती आहेत. सो आपण जाऊया एकदा पुढे जाऊया. हे बघा हे एकदम छोटीशी गणपती आणि ही मेन स्पेशली स्वामींची मूर्ती एकदम सुंदर वाटते. ह्याच्यावरती जर त्यांनी डायमंड केलं ना अजून मस्त वाटेल. सिम्पल लाईक शाल वगैरे आपण लावू शकतो ह्याच्यावरती. आणि हा एक आहे आपलं दगडूशेठ, वन अँड ओनली दगडूशेठ. अँड अजून खूप मस्त आहे आतमध्ये मूर्ती. म्हणजे त्यांनी बोलतात ना एक छोट्या जागेवरती. ही जागा बघा केवढीशी छोटीशी जागा आहे. बट त्यांनी एक छोट्या जागेवरती हे छोटे गणपती आहे इथे ते रेडी करतायत. अजून चालू आहे त्यांचं काम. एकदम मस्त बांधतात. सुंदर. हे बघा हे इथे पण अजून वरती आहे. सुंदर. ठीक आहे तुम्हाला अजून दाखवतो काहीतरी. थोड्या वेळात भेटूया आपण. ओके. सुंदर गणपती. तुम्ही हा गणपती चेक करा. ह्याचे काम मस्त एकदम. तेजुकाचा राजा कसा आहे तसं लुक आहे. किती सुंदर. हे बघा हे किती सुंदर गणपती आहे.
हे बघा, हे शंकराचं अवतार, हे गणपती आहे. अँड हे हा एक गणपती बघा, किती सुंदर गणपती, किती छोटे गणपती. हा एक बघा, एक थोडा मुंबईमध्ये गणपती आहे एक असा, ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर नाव नाही माहिती, बट एक असा आहे एक म्हणजे ह्या पोझिशनमध्ये 2025मध्ये. मी तुम्हाला एकदा दाखवेल तो फोटो, माझ्याकडे आता आहे नाही, लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगेल. हे बघा, हा फेटामध्ये गणपती किती मस्त आहे, वाव, सुंदर. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो अजून पुढे छोट्या स्पॉट्सवरती आपल्याला एक काही नाहीतरी गोष्टी मिळेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ओके, स्टे ट्यून. आपण आलेलो आहे आता पान शॉपमध्ये, पान खायला आलेलो आहे आम्ही सगळे घरातले, जिजू, मामा, सातक, आराध्य, विहान, श्रेयस, मी अँड रुद्र. बघू आता इथे कुठले मस्त पान आहेत, तुम्ही बघू शकता, एकदम खूप मस्त पान आहेत. मी तर चॉकलेट पान घेणार ऑफकोर्स, किंवा नॉर्मल गोड पान घेणार. ओके, पान खाताना बघू आपण पान कसं आहे त्यांच्याकडे, ते चेक करू आणि तुम्हाला सांगतो. ओके, आलेला आहे हा पान आहे, एवढं मस्त पान आहे, गोड पान घेतलेलं आहे. अँड जिजूनी सुद्धा गोड पान खाल्लेलं आहे. जिजू, तू पण गोड पान घेतला ना, आणि दीदीला पण गोड पान. कसं आहे गोड पान, कसं हां बेस्ट आहे. ओके, ठीक आहे, आपण ट्राय तर करू, आपल्यासाठी फर्स्ट टाईम आहे, ट्राय करू. टेस्ट खूप चांगली आहे, एक नंबर टेस्ट आहे, माहीत नाही, पूर्ण खाऊन तुम्हाला सांगतो. आपण आता पोचलेलो आहे घरी. आपण हे घेतलं, आईस्क्रीम वगैरे घेतले, पान तर मीच खाल्ला आणि आईस्क्रीम घेतले. मावशी वगैरे आहे, ताई वगैरे, मामा वगैरे घरातलं, मावशी मामी वगैरे आहे घर, तर त्यांच्यासाठी आपण आईस्क्रीम वगैरे घेतलं. घरी जी आहे आपली कधी आहे ना, आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो. येस, आपण आता बसलो मस्त चिल करतोय फॅमिली सोबत. अँड सगळे आता जुने फोटोज सगळे बघतो, तुम्हाला दाखवतो एकदा. सगळे जुने फोटोज, आईस्क्रीम वगैरे खातात, सगळे आईस्क्रीम खायला बसलेत. आणि इकडे फोटोज टी व्हीवरती आम्ही चेक करतोय, एकदम जुने सगळ्यांचे फोटोज आहेत, ते आम्ही बघत बसले. थोडा फोटोज वगैरे बघतो, ह्याच्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आता जरा फोटो चेक करतोय. हे बघा, हे सगळे आता लहानपणीचे सगळ्यांचे फोटो आहेत, ते आम्ही सगळ्यांचे बघतोय. मस्त वाटतंय, सगळे ओल्ड आहेत. कोण आहे हा कोण आहे? हा आहे आपला सार्थक भाऊ, किती छोटा आहे. हा आत्ता बघा, हे आता सलमान खान झालाय, तो ऑलमोस्ट सलमान खान झालं. हे बाई, इथे एक नंगू पंगू आलेला आहे. हा आहे तिथे कोणतरी आहे. हा कोण आहे? हा पण सार्थक आहे. ठीक आहे, आपण थोड्या वेळाने आपण भेटूया, तोपर्यंत स्टेडियमकडे जाऊ नका तुम्ही. ओके, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, त्याच एनर्जीमध्ये, त्याच इंटेन्सिटीमध्ये. अँड तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग आजचा, पूर्ण दिवस कसा वाटला, म्हणजे आम्ही कुठे कुठे फिरलो आहे, ते तुम्हाला प्लेसेस कशी आवडले, तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की. आणि आपले रोज ब्लॉग्स आहेत आपला रोज, तर तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा माझे ब्लॉग्स. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय.